संकटामध्ये उभं राहणं, संकटावर मात करणं हे आपला तरी. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील पाईट येथे कुंडेश्वर घाट भागात अपघात झाला. त्यात गावातील 10 महिला मृत्युमुखी पडल्या, तर 4 महिलांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. 25 पेक्षा जास्त महिला या जखमी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली व्यक्त करून प्रशासन कामाचा निषेध व्यक्त करण्यासाठी पाईट तालुका खेड गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. गावात ग्रामीण रुग्णालय उभारावे अशी मागणी देखील गावच्या शोकसभेत गावकरी लोकांकडून करण्यात आली. येथील घाट रस्त्याला तातडीने संरक्षक भिंतीसह संपूर्ण रस्ता काम देखील करण्यात यावे अशी मागणी देखील स्थानिकांनी केली आहे. याच रस्त्याचे 5 वेळा उद्घाटन होऊन देखील काम न झाल्याची खंत काही गावकरी लोकांनी व्यक्त केली आहे. पाईट कुंडेश्वर घाट रस्ता भीषण अपघात होऊन 2 दिवस उलटले तरी जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा मदत व पुनर्वसन मंत्री किंवा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यापैकी कोणीही पाईट गावाकडे फिरकले नाही. पीडित कुटुंबीय किंवा अपघातग्रस्त व्यक्तींची देखील भेट घेतली नाही की कुटुंबियांचे सांत्वन केले नाही. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेचा खेड तालुक्यातून निषेध व्यक्त होत आहे. कुंडेश्वर मंदिर रस्ता पाईट गावठाण ते मंदिर हा अक्षरशः वाहतुकीला धोकेदायक झाला आहे. या भागात सलग रस्ता नाही. सध्या जो आहे तो निकृष्ट दर्जाचा असून त्यामुळे भीषण अपघात घटना घडली आहे. या घटनेला जबाबदार कोण कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. निकृष्ट दर्जाची विकास कामे करणारे ठेकेदार, ते काम चांगले झाले असे प्रमाणपत्र देणारे अधिकारी व या कामामध्ये कमिशन खाणारे राजकारणी यांच्यावर गुन्हे कधी दाखल होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोड जास्त असल्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन यांच्या माध्यमातून विकास कामांना निधी मिळतो, मात्र ठेकेदारांना कमिशन वाटप करून उर्वरित निधीतून कामे करावी लागतात. त्यामुळे कामांचा दर्जा घसरतो. तो एवढा घसरतो की कॉन्क्रीट कामाचे देखील धोकेदायक बांधकामात रूपांतरण होत आहे. हेद्रुज गावातील स्मशानभूमी कॉन्क्रीट दाहिनी बांधकाम शेवटच्या घटका मोजत आहे. पुन्हा आता या नवीन कामाच्या रूपाने गावात विकास होऊन ठेकेदार यांचे खिसे भरले जाणार असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. खेड टोकावडे मोरमारे वस्ती येथे घाट रस्त्याला कॉन्क्रीटसह लोखंडी रेलिंग करण्यात येत असून हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून होत आहे. मात्र कुंडेश्वर घाट रस्त्यावर जिल्हा परिषदसह जिल्हा नियोजन समिती यांनी टोकावडेप्रमाणे लोखंडी रेलिंग का केली नाही? जर लोखंडी रेलिंग कुंडेश्वर घाट रस्त्यावर केले असते तर एवढा मोठा भीषण अपघात झाला नसता. त्यामुळे कुंडेश्वर घाट रस्त्याबाबत जबाबदारी निश्चित करून जिल्हा परिषदसह अन्य संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. 4 जणांनी मिळून एका व्यक्तीला जमिनीच्या वादातून लाकडी दांडकी आणि दगडांनी जबर मारहाण केली. ही घटना साबळेवाडी तालुका खेड येथे घडली. या प्रकरणात राजेश हनुमंत काटकर वय वर्ष 39 राहणार साबळेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भरत सोपान काटकर, राजेंद्र सोपान काटकर, राहुल एकनाथ काटकर, स्वप्नील एकनाथ काटकर सर्वजण राहणार साबळेवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यात पाईट येथे घडलेल्या भीषण अपघातानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. खेड तालुक्यात सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक या सर्वांवर कारवाई करावी असे पत्र खेडच्या तहसीलदारांनी चाकण, खेड, आळंदी, महाळुंगे पोलीस ठाण्यांना आणि वाहतूक विभागाला तसेच परिवहन विभागाला दिले आहे. चाकणजवळील नाणेकरवाडी तालुका खेड येथे सन 2017 साली पत्नीचा कोयत्याने निर्घुण खून केल्यानंतर घराला कडी लावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मूळ गावी जाऊन स्वतः देखील टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रल्हाद नरहरी रुपनर वय 35 राहणार ममदापुरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी प्रल्हाद नरहरी रुपनर हा पत्नी व 2 मुलांसह नाणेकरवाडी चाकण येथे कामानिमित्ताने भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्याची पत्नी यशोदा प्रल्हाद रुपनर वय 25 हिच्याशी गावाकडील जमिनीवरून भांडणे होत होती. दिनांक 18 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या वादातून त्यांच्यात भांडणे झाली. त्यावेळी प्रल्हाद रुपनर याने पत्नीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिच्या डोक्यात तोंडावर कोयत्याने सपासप वार करून तिचा निर्गुण खून केला. खून केल्यानंतर त्याने भाड्याने राहत असलेल्या खोलीत प्रेत लपवून ठेवून कोणाला संशय येऊ नये म्हणून खोलीला बाहेरून कडी लावली.
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो त्याच्या मूळ गावी बीड येथे निघून गेला। दरम्यान याबाबत मैताचे नातेवाईक अमित सुमंतराव गडदे, मूळगाव चिंचखंडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड यांनी फिर्याद दिली होती। चाकण पोलिसांनी अंबाजोगाई येथे जाऊन त्याला अटक केली होती। त्या खटल्यात 13 साक्षीदार तपासले गेले। न्यायाधीश SP पोळ यांनी आरोपी प्रल्हाद नरहरी रुपनर याला खून करून पुरावा नष्ट केल्याच्या गुन्ह्याखाली आजन्म सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे। पिंपरीत गोळीबार प्रकरणात रवी पुजारी गँगच्या शूटरला अटक। पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत एका व्यावसायिक तरुणावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली। हा आरोपी कुख्यात गुन्हेगार रवी पुजारी याच्या टोळीचा सदस्य असल्याचे तपासात समोर आले आहे। या आरोपीने यापूर्वी 6 वेळा गोळीबार केला असून बांधकाम व्यावसायिकांना टार्गेट करण्याचा त्याचा गुन्हेगारी पॅटर्न आहे। पैशाची चणचण भासल्याने त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे। रवींद्र भाऊसाहेब घारे, वय 40, सध्या राहणार ताम्हाणी वस्ती, टॉवर लाईन, चिखली, मुळगाव, ओझरडे, मावळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। 1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी त्याने एकावर गोळीबार करून जखमी केले होते। आरोपी घारे हा रवी पुजारी व सुरेश पुजारी टोळीचा सदस्य असून सुपारी घेऊन खंडणी, खून, जबरी चोरी करणारा शार्प शूटर आहे। नवीन मुंबईतील बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो फरार होता। त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, वाहन चोरी व गोळीबार असे 25 गंभीर गुन्हे नोंदवले। अटकेनंतर पोलिसांनी रवींद्र घारेकडून 10 ग्रॅम सोन्याची चैन, 1 देशी पिस्तूल, 11 जिवंत काडतुसे, 2 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या। पायड दुर्घटनेतील मृत भाविकांना पिंपरी चिंचवड शहर भाजपातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत खेड तालुक्यात सर्व शासकीय कार्यालयासमोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। दरम्यान विविध शासकीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर खेड तालुक्याच्या काही भागात पुन्हा पाऊस सक्रिय झाला। शेलगाव तालुका खेड येथे चोरट्यांनी रात्री रोहित्र लंपास केले, त्यामुळे या परिसरात विजेची समस्या निर्माण झाली आहे। प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महिला खेड तालुका अध्यक्षपदी छाया थिगळे यांची निवड करण्यात आली आहे। 15 ऑगस्टचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक समूह शाळा वाडा तालुका खेड येथील 110 विद्यार्थ्यांना स्पोर्ट शूजचे वाटप करण्यात आले। आधार पावलांना सामाजिक संस्थेचा सलग 10 वर्षे सदरचा उपक्रम राबवला जात आहे। राजगुडकर शहरात स्मार्ट मीटर बसवण्याचे जे काम चालू ते ताबडतोब बंद करण्यात यावे, तसेच सतत जाणाऱ्या लाईटमुळे नागरिकांना होणारा त्रास या संदर्भात मुख्य कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले। पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी काही केल्या कमी होत नाही। विशेषतः येथील तळेगाव चौक, आंबेठाण चौक भागात हमखास अशी मोठी कोंडी होत असल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवले। बुधवारी 13 ऑगस्ट रोजी या भागात वाहनांच्या अशा लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या। खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रशालांमध्ये वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला। आळंदीजवळ दिघे येथे दुकानातील वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे। एका प्रोटीन सप्लिमेंटच्या दुकानात झालेल्या वादानंतर दुकान मालकाने एका तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करून ठार केल्याची घटना समोर आली। या घटनेत गोपीनाथ उर्फ लल्ला वरपे वय 25 याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। यश पाटोळे आणि प्रांजल तावरे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आजी व माजी खासदार दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुकीदरम्यान एकत्र आल्याचे दिसून आले। यावेळी राजकारणात मतभेद असतात, मनभेद असू नये अशी भूमिका खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पोस्ट करत मांडली, तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मनमोकळ्या चर्चा झाल्या असल्याचं स्वतंत्र पोस्ट माध्यमातून कळवलं आहे। आजी व माजी खासदार यांच्या कार्यकर्त्यांच्या मात्र यामुळे भुवया उंचावल्या आहेत। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा बोजवारा खेड तालुक्यात उडाला आहे। सरकारी योजना स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचे सिद्ध होत आहे। आजही ग्रामीण भागात महिलांच्या डोक्यावरील लाकूड फाटा उतरला नसून डोंगर टेकड्यावर जाऊन चुलीसाठी लाकूड फाटा गोळा करण्यासाठी गोरगरीब जनतेची वणवण सुरूच आहे। उज्ज्वला योजनेचा गॅस या आदिवासी महिलांना कधी भेटणार असा प्रश्न निर्माण होत आहे। गॅस तुम्हाला भेटलाच नाही अजूनपर्यंत? बरं, आता हे तुम्हाला घरी जाळायला ही लाकडच वापरतात तुम्ही?
लांब जायला लागत वरती आणायला. लाकडं आणायला ना? हा. बरं ठीक आहे. तुमचं नाव काय? कमल कमल चिमा केदारी. हा. बरं ठीक आहे. काळूस येथे जाचक वस्ती ठिकाणी वन्य प्राण्यांना काही भोजन न मिळाल्यानं 2 कोल्हे जाचक वस्तीमध्ये भक्ष्याच्या शोधात अडवून आले. माणसांच्या आणि कुत्र्यांच्या आवाजाने ते भयभीत झाले होते. ते पाहून ते लांब लांब पळत होते. पाईट येथील कुंडेश्वर घाट येथे भीषण अपघात झाला. यात निधीचे तुकडे करून कामे करणे किती घातक ठरले हे अधोरेखित झाले. याच पार्श्वभूमीवर पाईट गावाच्या शेजारील हेदरूज वाशेरे आणि अन्य गावांना जोडणारा हेदरूज खिंड घाट रस्ता देखील चर्चेत आला आहे. या ठिकाणी देखील तुकडे करून अर्धवट कामे वर्षानुवर्षे सुरूच आहेत. यामुळे हा घाट धोकेदायक झाला असून संरक्षक रेलिंग किंवा भिंत या ठिकाणी नाही. लोक जीव धोक्यात घालून रोज प्रवास करत आहेत. आता तरी हेदरूज गावाच्या बाजूने घाटात जाणाऱ्या भागात काँक्रिटीकरण रस्ता, सुरक्षा रेलिंग यांसह सौर पथदिवे खिंडीत लावण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. माझं नाव दिनेश शांताराम मेदगे. मी अवदरगावचा रहिवासी आहे. मी कामाला ह्या हेदरूज वाशेरे ही जी खिंड आहे हेदरूज खिंड, ह्या खिंडीतून रोज मी चाकण MIDCमध्ये कामाला जातो. तर ह्या खिंडीची अशी परिस्थिती आहे की कितीतरी लोक त्यांचा व्यवसाय आहे, दुधाचा व्यवसाय असू किंवा मग तुमचा भाजीपाल्याचा व्यवसाय असू किंवा तुमची दळणवळण असू, तर ही जर उत्तम सोय जर तुम्ही जर केली ह्या खिंडीमध्ये, कारण का इथे खड्डे भरपूर पडलेले आहेत आणि ह्या खड्ड्यांपासून जीवघेती परिणाम होतो आहे. तर ह्या खड्ड्याचं काम तुम्ही रस्त्याचं काम थोडं रुंदीकरण केलं पाहिजे, रुंदीकरण वाढवलं पाहिजे. याच्याने अपघात होणार नाही याची तुम्ही खात्री केली पाहिजे. ह्या खिंडीचं असं वैशिष्ट्य आहे, कितीतरी वर्ष झाले ह्या खिंडीची सगळे असे पंचक्रोशीचे लोक, सरपंच, आजीमाजी चेअरमन हे सुद्धा जाऊन कितीतरी वेळा लेटर देतात की ह्या खिंडीचं तुम्ही काम करा. आमची ही पोरं आहेत, ही MIDC कंपनीमध्ये कामाला जातात रोज. इथं दूध व्यवसाय हा सुद्धा एक धंदा चालतो. तुम्हाला एक सांगतो की ह्या खिंडीमध्ये ज्या प्रकारे आपली ही ग्रामीण भागातली मुलं येतात, शिकतात, कामाला जातात, उद्योगधंदा करतात किंवा बिझनेस असेल त्यांच्या बिझनेसला जातात. ह्या खिंडीमधून रात्रीचे जातात, दिवसा जातात. तर रात्रीचे ह्या खिंडीमध्ये जाताना जर तुम्ही जर इथं जर सौर दिवे लावले किंवा रोड थोडासा मोठा केला तर त्याच्यातून दळणवळण चांगलं जाईल आणि साईडनी कठडे बांधा का जेणेकरून अपघात होणार नाही. आताच तुम्हाला मी एक सांगतो की कालच कुंडेश्वर या परिसरामध्ये काही पापळवाडीची एक महिला होत्या बचत गटामधल्या, त्या महिलांचा अपघात झालेला रात्रीचा प्रवास. हो. वन्य प्राणी इथे बिबटे आहे, इथे हरणे आहे, सांबरे आहेत, इथं भरपूर असे वन विभागाचे जीव आहेत का ते येतात जातात. त्यासाठी थोडं तुम्हाला दररोज दर्शन देतात? हो, रोज. काय कोणते प्राणी बघितले तुम्ही? इथे मी सांबरं बघितलेत, परत लांडगे, कोल्हे हे खूप प्रमाणात आहे. बिबट्या पण पाहिले आहे. बिबट्या तर आहेच आहे, आता पण आहेच आहे. ओके. रामदास केसम बच्चे. बरं, तुमचं गाव कोणतं? बच्चेवाडी. हेदरूज. बच्चेवाडी. बरं, हे खिंडीचं काम मागच्या कित्येक वर्षात रखडलेलं आहे, सगळेजण म्हणतात करतो, झालेलं नाही. ह्याचा वापर कोणती गावं करतात आणि काय केलं पाहिजे? आता वापर इथून आली की जेवढी गावं आहेत ना, बरं हे अशी पोरं आहेत ना, हे रात्रीची येणे टाईम कधी पण कामाला जातात येतात. जास्त करून त्यांना त्रास आहे कामावाल्यांना. फार इकडून चिखलगाव, वाजवणं, देवसी, अवदर, साकुर्डी ह्या साईडची लोक पोरं येतात जातात भरपूर. आता आमच्यासारखे असे रात्री आम्हाला काही याचा संबंध येत नाही. तो बायचान्स काहीतरी येतो आम्हाला. तसं ही जी पोरं आहेत ही नेहमीच कामाला येते जातात. आता मी माझं घर नेमकं समोरच आहे. असं येणे टाईम केव्हा बाहेर आलं ना, लगेच कायला बाहेर आलं ना, का खिंडीमध्ये उजेड आहेत पोरं येते त्याच्यात. मी खूप त्रास त्यांना आहे पोरांना जास्त. आणि ही मंडळी समधी कामाला इकडे जातात. आता MIDC आमची पोरं जातात, पण आमची पोरांना काही इकडे येण्याचा काही संबंध येत नाही ना. मी असं आहे आणि लय गरजेचं आहे. रस्ता होणे हा खूप गरजेचा आहे. आज कित्येक वर्षे मजूर होतोय, समज होतोय, टेंडर निघाते, पण काम होत नाही. का होत नाही, कुठं अटकले हे आम्हाला पण कळत नाही. चाकणजवळ गोणवडी गावात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दुपारी गोणवडी गावाच्या हद्दीत स्मशानभूमी शेजारी भाम नदीच्या कडेला करण्यात आली. खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी अधिवेशनात मांडलेल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाशी निगडीत जलसंपदा विभागाच्या विविध विषयांवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक घेतली. या बैठकीमध्ये खेड तालुक्यातील पूर्व भागातील गावांच्या पाणी व्यवस्थापनाबाबत, चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाईनिंगबाबत, भामा आसखेड चासकमान कळमोडी धरण अंतर्गत येणाऱ्या ब्रिज कम बंधारे बॅरिगेज बांधकाम करणे, भीमा व भामा नदीवरील धरणाच्या खालील बाजूस उर्वरित नवीन बंधारे आणि बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याबाबत, तसेच भामा आसखेड उजवा आणि डावा कालवा कॅनॉलसाठी संपादित जमिनीवरील शिक्के काढण्याबाबत महत्त्वाची चर्चा या बैठकीत करण्यात आली. भामा आसखेड उजवा कालवा कॅनॉलसाठी संपादित जमिनीवरील शिक्के काढण्याबाबत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडून पुणे जिल्हा अधिकारी, पुणे अप्पर जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीदरम्यान चाकण येथील नितीन गोरे यांच्या समवेत आलेल्या शिष्टमंडळाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. चाकण आंबेठाण येथील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांना कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आले. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव निमित्त गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी गणेशोत्सव काळात काय खबरदारी घ्यावी याबाबत गणेश मंडळांना मार्गदर्शन केले. ग्रामीण परिसरात असताना ज्या काही कलरमध्ये आल्यानंतर एकदम कडक होतं. त्याची तुम्हाला पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका येते, त्याशिवाय आळंदी, तळेगाव, दाभाडे, चाकण नगर परिषदा येतात आणि ग्रामपंचायतीचा भाग येतो. आता महानगरपालिका क्षेत्रामध्ये इम्प्लिमेंटेशन करणं खूप इझी आहे. तसं रस्ते म्हणजे एरिया लिमिटेड आहे, त्याच्याशिवाय क्राउडेड एरिया म्हणजे जास्त गर्दीचा एरिया आहे, उंच बिल्डिंग सोसायटीज आहे आणि त्यामुळे तिथे युनिफॉर्मिटी एक असते. आपल्या इथं ग्रामीण परिसरामध्ये गावं लांब लांब आहेत, त्याच्याशिवाय रस्ते ओबडधोबड आहेत आणि वेळेच आपल्याला जायला थोडेसे नाही म्हटलं तरी अडचणी आहेत. आता गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्याला बऱ्याच जणांना तुम्हाला माहीत असेल की गणेशोत्सव मंडळाची स्थापना ही धर्मादाय आयुक्तांकडे करावी लागते. किती लोकांना माहीत नाही बरं, हात वर करा जर. सर्वांना माहिती बरोबर आहे, माहीत सर्वांना आहे पण कृतीत कोणच नाही. किती मंडळ आहेत फक्त आता सांगितले मी, काही हाताच्या बोटावर मोजणे इतकी मंडळ आहेत ज्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेली आहे. नोंदणी का करायची हे तुम्हाला माहित नाही. आपण बसू का गणपती खा, पण भविष्यात दुर्दैवाने एखादा प्रसंग उद्भवला आणि त्या अनुषंगाने जर कायदेशीर कार्यवाही करायची म्हणलं तर तुमच्यावर खूप इझी आहे. कारण ज्या मंडळाची नोंदणी नाही त्याला ते मंडळ किंवा ते गणपती जे आहे ते बसवण्याचा तसं बघायला गेलं तर अधिकार नाही, बरोबर आहे. आणि त्या उपयुक्त तुम्ही जर बसवलं आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जर गेला तर शिक्षेसहित तुम्ही बाहेर पडू शकता. मी भीती घालत नाही, पण कायद्यातली जी तरतूद आहे ती तुम्हाला निषेध करतोय. त्यामुळं तुमच्या मंडळाची नोंदणी असणं अत्यंत आवश्यक आहे. ती मंडळाची नोंदणी जी आहे ती धर्मादाय आयुक्ताकडे करणं खूप गरजेचं आहे. मंडळाची परवानगी पोलीस स्टेशनला तुम्हाला मिळते. आयुक्तालयामध्ये महानगरपालिकेमार्फत एक खिडकी योजना केलेली आहे. आता तुमचे प्रस्ताव तुम्ही सादर केल्यानंतर त्या प्रस्ताव सादर करत असताना तुम्हाला एक म्हणजे NACBचं, दुसरं म्हणजे ग्रामपंचायतचं, तिसरं म्हणजे ग्रामपंचायत किंवा नगरपालिका जे कोण क्षेत्र असेल, तिसरं म्हणजे वाहतूक शाखेचं, चौथं म्हणजे फायर ब्रिगेडचं. या सर्व तुम्हाला परवानग्या आवश्यक असतात. माहित आहे का तुम्हाला? बहुतांश लोकांना माहीत नसावं असं मला वाटतं. ग्रामपंचायतचं एवढ्यासाठी असतं की ज्या ठिकाणी तुम्ही बसवताय त्याची जागा योग्य आहे की नाही त्याच्याशिवाय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.